नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एक कढई घ्यायची, त्याच्यात ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडं. तर बघा तेल मस्त गरम झालं आहे. मी मुद्दाम थोडं जास्त घेतलं आहे बरं का. त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचे 3-4, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 5-6 लवंग, 5-6 काळं मिरं आणि एक इलायचीचा तुकडा. याला थोडंसं फक्त फ्राय करून घेऊ, म्हणजे त्याच्यातलं जो फ्लेवर आहे ना तो जरा बाहेर येईल. आता 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चॉप करायचे आहेत आपल्याला. त्याला आहे ना जवळपास 1-1.5 मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. हे बघा आता मस्त हलका सोनेरी रंग आला आहे. आता त्याच्यात काय करायचं आपल्याला, 1 ते 1.5 चमचा ना ठेचलेला अद्रक लसूण टाकायचा आहे. ठेचलेलाच टाकायचा आहे बरं का, त्यानेच आहे ना मस्त फ्लेवर येतो, जबरदस्त चव लागते सुक्कं चिकन खायला. 1 मिनटं त्याला मोठ्या आचेवर चालवत राहायचं मस्त. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे अगोदर बरं का. आणि मग त्याला मस्तपैकी आपल्याला एक 6-7 मिनटं ना असंच मोठ्या आचेवर फ्राय करत राहायचं आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची बरं का. त्याला 6-7 मिनटं आपल्याला फ्राय करत राहणं खूप गरजेचं आहे, कारण चिकनला ना एक उग्र स्मेल असतो खूप. तो स्मेल आपल्याला आहे ना घालवायचा आहे त्याचा. हे बघा आता 6-7 मिनटापासून त्याला आहे ना मोठ्या आचेवर मी फ्राय करतो आहे बरं का. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. मिक्स करून घेऊ. आता त्या मिठामुळे काय होईल, त्या चिकनला ना पाणी सुटायला लागेल. आणि परत 1-2 मिनटं आपल्याला फ्राय करत राहायचं त्याला असंच. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला एक मीडियम आकाराचा टोमॅटो कापून टाकून घ्यायचा आहे. थोडी हळद टाकायची. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. 1 चमचा धने पावडर टाकायची आणि 1 चमचा चिकन मसाला तो टाकायचा आपल्याला. त्याला फ्राय करून घेऊ, मस्त मिक्स करून घेऊ सगळं. ही रेसिपी दिसायला इतकी सिंपल दिसते ना, पण दिसण्यावर जाऊ नका. जेव्हा तुम्ही हिला टेस्ट करणार ना, सगळ्या रेसिपीजचा बाप आहे, 1 नंबर टेस्ट लागते. थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात, म्हणजे कसं तो तळाला लागलेला जो मसाला आहे ना चिकटलेला, तो पण मस्त मोकळा होतो आणि तो एक्स्ट्रा फ्लेवर हे आपल्या चिकनमध्ये ॲड होतो. हे बघा चिकन ऑलरेडी आता शिजायला लागलेलं आहे, जवळपास 30-35% ऑलरेडी शिजलेलं आहे, कारण 8-1 मिनटापासून आपण त्याला फ्राय करतो आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पातळ दही टाकून घ्यायचं आहे थोडंसं. पातळ दही जर नसेल ना तुमच्याकडं तर काय करायचं, दह्यामध्ये ना एक थोडंसं कपभर पाणी ॲड करायचं. आता गॅस आहे ना आपला मीडियम करायचा आणि याला 15 मिनटं आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. हे बघा बरोबर 18 मिनटं मी याला शिजवून घेतलेलं आहे. पाणी वगैरे आपण काहीसुद्धा टाकलेलं नाही याच्यात. नंतर मस्त थोडी कोथिंबीर अशी स्प्रिंकल करायची. मस्त मिक्स करून घ्या. सुंदर रेसिपी बरं का, सिंपल पण इतकी टेस्टी लागते ना. ह्या पद्धतीने सेम टू सेम पद्धतीनं बनवून बघा एक वेळेस.